नमस्कार. पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाला आहे आणि निरनिराळ्या वाळवण रेसिपी गृहिणी करायला लागल्या आहेत. आजची आपली रेसिपी पण वाळवण रेसिपी आहे. सध्या ऊन खूप तापायला लागलेलं आहे आणि जेवण करायची इच्छा होत नाही, तर काहीतरी तोंडी लावायला जेवणात पाहिजे असतं आपल्याला. आज आपण मिरचीचे सांडगे बघतो आहे. हे सांडगे वाळल्यानंतर तळून आपण जेवणासोबत किंवा खिचडीसोबत खाऊ शकतो. खूप टेस्टी लागतात. कसे करायचे ते बघूयात. इथे आपण पाव किलो मिरची घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मिरची रात्री फ्रीजमध्ये ठेवायची राहिली, त्यामुळे काही मिरच्या थोड्याशा लाल आलेल्या आहेत. ही मिरची आपण धुवून सुकवून घेतलेली आहे, कापडाने पुसून घेतलेली आहे. यात आपण पोहे घालून सांडगे करणार आहोत. तर इथे मी चिवड्याचे पोहे जे असतात पातळ, ते पोहे घेतलेले आहे. आपल्याला एवढे पोहे लागणार नाही आहे. अर्धे पोहे आपण यातले यूज करणार आहोत. सगळ्यात पहिले आपल्याला मिरचीचे असे एक एक दोन दोन तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरच्या पॉटला घालून घ्यायचे आहे. तर ही मिरची तिखट घ्यायची नाही, साधी मिरची घ्यायची, कमीत कमी तिखट असलेली. सगळ्या मिरचीचे तुकडे करून झालेले आहेत. यात आपण 1 चमचा जिरं घालतो आहे. कढीपत्ता घालते मी. कढीपत्ता साधारण 3 काड्यांचा कढीपत्ता काढून धुवून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. यात पाणी घालायचं नाही आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं. तर हे आपलं मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे. थोडंसं जाडसर असं वाटण तयार झालेलं आहे. असंच आपल्याला पाहिजे आहे. तर हे आपल्याला एका मोठ्या थाळीमध्ये काढून घ्यायचं आहे. मोठ्या डिशमध्ये मी काढून घेते आहे. यात पाणी बिलकुलही नाही आहे. यात आपल्याला आणखी काही वस्तू घालायच्या आहेत. काय ते बघूयात. थोडंसं असं पसरवून घेतलेलं आहे आणि इथे मी दही, 1 वाटी दही चाळणीवर काढून ठेवलेलं होतं. त्यातलं पाणी गळून गेलेलं आहे आणि हे घट्ट असं दही आलेलं आहे. दही थोडं घट्ट घ्यायचं आणि आंबट दही घ्यायचं आहे. हे दही आंबट आहे. आंबट दह्यामुळे छान अशी टेस्ट येते. दही पूर्ण मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. सोबतच आपल्याला पांढरे तीळ घेतलेले आहे, मीठ घेतलेलं आहे आणि धने पावडर घ्यायचं आहे. तर हे सगळं साहित्य आपल्याला यात मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिले आपण दही घालून घेऊया. दही आंबट घ्यायचं. धणे पावडर साध्या चमच्याने आपण मोजून घेतो आहे, छोट्या चमच्याने. तर 2 चमचे आपण इथे धणे पावडर घेतलेलं आहे. मीठ घ्यायचं आहे. याच चमच्याने 3 चमचे मीठ आहे. हे मीठ आपण सध्या 3 चमचे घालूयात. लागलं तर मागवून आपल्याला घालता येईल. तीळ पांढरे घेतलेले आहे. हे साधे तीळ आहेत. तीळ आपले 6 चमचे आपण इथे घालतो आहे. 6 चमचे हे तीळ आहे आणि पळीनी जर पाहिलं तर 2 पळी एवढे हे तीळ आहेत. हे सगळं साहित्य आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. दह्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो, शिवाय एक छान अशी आंबट टेस्ट येते. याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं. पूर्ण एकजीव होईल याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं. हे सांडगे तुम्ही कदाचितच यापूर्वी खाल्ले असतील. खायला खूप टेस्टी लागतात. खिचडीसोबत खाण्यात जास्त मजा येते. आणि हे सगळं साहित्य मिक्स झालेलं आहे. तर यातच आपल्याला पोहे घालायचे आहे. इथे मी मुठीने पोहे घालते आहे. सध्या मी 4 मूठ एवढे पोहे घालते आहे. थोडे थोडे करून आपल्याला पोहे घालून घ्यायचे आहे. पातळ पोहे आहेत, सहज मिक्स होतात. हाताने मिक्स करून घ्यायचं किंवा हातामध्ये ग्लोव्ज घालून तुम्ही मिक्स करून घेऊ शकता, किंवा मिक्सरवर पण हे मिक्स करून घेऊ शकता तुम्ही. साधं थोडा वेळ फिरवून मिक्स होऊन जातात ते. पण मिक्सरवर जर करणार असाल तर काळजी घ्यायची की तीळ पहिले घालायचे नाही. याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला यात पोहे घालायचे आहे. छान असा गोळा बनतपर्यंत आपल्याला यात पोहे घालावे लागणार आहे. पुन्हा मी 2 मूठ एवढे पोहे घालते आहे. 2 मूठ पोहे घातलेले आहे. पोहे पहिले मी चाळून घेतलेले होते.
मिक्स करून घ्यायचे. बऱ्याच जणांच्या हाताला तिखट लागतं. जर असं होणार असेल तर तुम्ही मिक्सरवर करू शकता. तर हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे आणि याचा छान असा गोळा तयार होतो आहे. आत्ता आपल्याला यात पोहे घालायची गरज नाही आहे. तुम्ही इथे जर दह्याचं प्रमाण थोडंसं जास्त घातलं तर तुम्हाला पोहे थोडेसे जास्त घालावे लागतील. एवढे पोहे आपले उरलेले, साधारण अर्धे पोहे आपले उरलेले, जेवढे पोहे आपण घेतले होते त्याचे अर्धे पोहे आपले उरलेले आहेत. अर्धेच पोहे आपल्याला इथे लागलेले आहेत. जर थोडंसं खाऊन बघायचं आणि यात जर मीठ बरोबर नसेल तर थोडंसं घालून घ्यायचं. मी इथे घातलेलं नाही आहे. तर आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याचे गोळे करून असे सांडगे पाडून घ्यायचे आहेत आपल्याला. थाळीला तेल लावायची गरज नाही आहे. हे बघा याप्रमाणे सांडगे तोडून घ्यायचे. आणखी एक करून बघूयात आपण. पातळ असं थापून घ्यायचं. हे बघा आणखी एक सांडगा आपला तयार झालेला आहे. या पद्धतीने आपल्याला सांडगे तोडून घ्यायचे आहे किंवा याप्रमाणे गोळे करून ठेवायचे आणि मग त्याचे सांडगे बनवून घ्यायचे. असंही करता येईल. तुम्हाला ज्या पद्धतीने इझी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. करायला खूप सोपी आहे हे सांडगे, खायला तेवढेच टेस्टी आहे. हे बघा याप्रमाणे सांडगे आपले होतात आहे. सगळे सांडगे आपल्याला या पद्धतीने करायचे आणि हे सगळे सांडगे आपले तयार झालेले आहे. एका थाळीमध्ये माझे जास्त होत होते त्यामुळे मी दुसरी एक छोटी थाळी घेतली. उन्हेमध्ये सुकायला ठेवून दिलेले आहे. तर हे वाळवून घ्यायचे 2 दिवस आपल्याला. 2 दिवसानंतर आपण बघतोय 2 दिवसात छान असे कोरडे झालेले आहेत, ते वाळून गेलेले आहे. तर एक सांडगा तोडून बघायचा. याप्रमाणे जर तुटत असेल तर आपले सांडगे छान असे वाळलेले आहे समजायचं आणि नंतर ऊन दाखवायची त्याला गरज नाही आहे. तर हे सांडगे आपले तयार झालेले आहे. हे आपण खिचडीसोबत किंवा साध्या जेवणासोबत तळून खाऊ शकतो. तळून बघूयात आपण. इथे मी तेल गरम झालेलं आहे का चेक करायसाठी एक छोटा तुकडा टाकला होता आणि हे बघा तेल आपलं छान गरम झालेलं आहे. इथे तुम्ही गोल सांडगे तळून घेऊ शकता किंवा सांडग्यांचे तुकडे करूनसुद्धा तळून घेऊ शकता. तेल पहिले गरम करून घ्यायचं आणि मग मंद गॅसवर हे तळून घ्यायचे आपल्याला. हाय फ्लेमला तळायचे नाही, लगेचच जळून येतील. हे बघा याप्रमाणे हे सांडगे तळून घ्यायचेत. आतपर्यंत तळल्या गेले पाहिजे. अलटपलट करून तळून घ्यायचेत आणि हे काढून घ्यायचे. तर याप्रमाणे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे सांडगे तळून घ्यायचे आहे. हे बघा सांडगे आपले तळून झालेले आहे. तोडून बघूया. छान असे खुसखुशीत होतात. हे सहज तुटतात. बघू शकता तुम्ही. हे सांडगे आपण खिचडीसोबत खाऊ शकतो किंवा साध्या जेवणासोबतही खाऊ शकतो. तर अशा या जेवणासोबत सांडगे खायला खूप टेस्टी लागतात. आमच्याकडे आम्ही खिचडीसोबत हे सांडगे नेहमीच तळत असतो. तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघता येईल, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. थँक्यू. सांडगे आवडले तर कमेंट करून नक्की कळवा.